गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतो आहे आयसोमेरिझम आणि आयसोमेरिझममध्ये आपण इन डिटेल पाहतो आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय आणि त्याचे कोणकोणते टाईप आहेत हे आपण फर्स्ट लेक्चरला पाहिलं होतं. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे आपण टोटल 6 टाईप सांगितलेत. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण 3 टाईप कंप्लीट केलेत. फर्स्ट टाईप इज चेन आयसोमेरिझम, सेकंड टाईप इज पोझिशन आयसोमेरिझम अँड थर्ड इज रिंग चेन आयसोमेरिझम. तर हे 3 आपण टाईप कंप्लीट केलेत आणि आज आपण पाहतो आहे फोर्थ टाईप फंक्शनल आयसोमेरिझम. व्हॉट इज मीन बाय फंक्शनल आयसोमेरिझम? फंक्शनल आयसोमेरिझमचे डेफिनेशन त्याच्या नावामध्येच आहे, फंक्शनल ह्या वर्डमध्ये. आपण डेफिनेशन पाहूया. फंक्शनल आयसोमेरिझमची डेफिनेशन काय फंक्शनल आयसोमेरिझमचे डेफिनेशन: ऑर्गेनिक compounds having same molecular formula but different functional group are called functional isomers and this phenomenon is known as functional isomerism. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांचा फंक्शनल ग्रुप डिफरंट असतो, अशा ऑर्गेनिक कंपाऊंडला काय म्हणायचं? फंक्शनल आयसोमर्स म्हणायचं आणि फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? फंक्शनल आयसोमेरिझम. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, MF म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु त्यांचा जर फंक्शनल ग्रुप डिफरंट असेल तर ते एकमेकांचे काय झाले? फंक्शनल आयसोमर झाले. आलं लक्षात? तर याच्यामध्ये आपण काय करूया? एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुम्हाला डेफिनेशन क्लिअर होईल. याच्यामध्ये एक्झाम्पल, तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे अल्कोहोल्स अँड इथर्स. अल्कोहोल्स अँड इथर्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. तर अल्कोहोल्स आणि इथर्स हे एकमेकांचे कसले आयसोमर्स आहेत? फंक्शनल आयसोमर्स. ते कसे? तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय लिहूया? यांचा जनरल फॉर्म्युला लिहूया. अल्कोहोलचा आणि इथरचा जनरल फॉर्म्युला. आपल्याला सर्वांना अल्केनचा जनरल फॉर्म्युला माहीत आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. याच्यापुढे फक्त काय लावायचं आहे? ऑक्सिजन अटॅच करायचं आहे. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल अँड इथर्स. CnH10+2O. This is the general formula of alcohols and ethers where N means number of carbon atom. आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया की लगेच तुमच्या लक्षात येईल. जर इथं आपण Nची व्हॅल्यू 2 घेतली, Nची व्हॅल्यू किती घ्यायची आपण? 2. तर फॉर्म्युला काय तयार होईल? C2H6O तयार होईल. C2H6O. याचे मी 2 स्ट्रक्चर्स काढतोय. तर याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चर काढतो मी अल्कोहोलचं आणि सेकंड स्ट्रक्चर मी काढतोय इथरचं. टोटल कार्बन ॲटम किती त्याच्यामध्ये? 2. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्कोहोलमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो? अल्कोहोल. तर हे अल्कोहोल आपण जनरली कसं लिहितो तर अल्कोहोल आपण हे जनरली असं लिहितो ROH. आलं लक्षात? R म्हणजे काय? एनी अल्केल ग्रुप. अल्केल ग्रुपला जर आपण OH ग्रुप अटॅच केला तर याला आपण काय म्हणतो? अल्कोहोल. आणि इथर आपण जनरली कसं लिहितो? ROR असं लिहितो. म्हणजे सेंट्रलला ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला काय काढायचे? R काढायचे. R म्हणजे काय? अल्केल ग्रुप. इथे लक्षात? तर इथं 2 ठिकाणी R झालेत तर त्यासाठी आपण काय करूया? एका ठिकाणी R' करूया. रिप्रेझेंटेशन ऑफ इथर कसं आहे? ROR'. सेंट्रलला ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच करायचे? R म्हणजे अल्केल ग्रुप अटॅच करायचे. फेअर R अँड R' मे बी सेम ऑर डिफरंट. तर इथरमध्ये हे जे 2 R आहेत, हा R आणि हा R' काही एक्झाम्पलमध्ये सेम असतील तर ते काही एक्झाम्पलमध्ये ते डिफरंटसुद्धा असू शकतात. अल्कोहोलमध्ये काय असतो सांगा? फंक्शनल ग्रुप OH असतो, बरोबर. कोणत्या कार्बन ॲटमला तुम्ही OH अटॅच करणार? आपण कोणत्याही कार्बन ॲटमला OH अटॅच करू शकतो. समजा ह्या कार्बन ॲटमला आपण OH अटॅच केला तर हा तयार झाला तुमचा अल्कोहोल. याला किती व्हॅलन्सी कमी आहे? याची 2 व्हॅलन्सी कमी आहे, 2 कंप्लीट आहे त्यामुळे याला 2 हायड्रोजन अटॅच केला CH2. याची 1 व्हॅलन्सी कंप्लीट आहे, 3 व्हॅलन्सी कमी आहे त्यामुळे याला 3 हायड्रोजन अटॅच करा. दिस इज C2H6O आणि हा तयार झाला अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे हा? CH3CH2 म्हणजे कोणता अल्कोहोल ग्रुप आहे हा? दिस इज इथाईल. आणि पुढे OH आहे त्यामुळे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? अल्कोहोल. दिस इज कॉमन नेम. CH3CH2OHचं कॉमन नेम काय झालं? इथाईल अल्कोहोल. याचा IUPAC नेम काय? 1 2 2 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे काय लिहिणार? वर्ड रूट इथ. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे काय लिहिणार? ANA.
ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं OL. OL हे काय सफिक्स आहे अल्कोहोलचं, त्यामुळे इथं IUPAC नेम काय झालं इथेनॉल. मी तुम्हाला पाठीमागे सांगितले तुम्हाला IUPAC नेम प्रत्येक कंपाऊंडचा यायला पाहिजे. जर IUPAC नेम तुम्हाला येत नसेल तर याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीत. तर तुम्हाला काय करावं लागेल, IUPAC नॉमेनक्लेचर हे परत एकदा इन डिटेल तुम्हाला पाहावे लागेल. आलं लक्षात, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी सांगतो मी ते. पुढे पहा, आता C2H6Oचा मी इथर करतो आहे. पहा इथर म्हणजे काय सांगा, तर इथर म्हणजे सेंट्रलला ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच करायचे, अल्काइल ग्रुप अटॅच करायचे. पहा अल्काइल ग्रुप आपण अटॅच केलेत. पहा कार्बन ॲटम किती होते, 2 कार्बन ॲटम. तर आपण काय केलं, सेंट्रल ऑक्सिजन काढला आणि त्याच्या दोन्ही साईडला काय काढले आपण, कार्बन ॲटम काढले. पहा ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 1 कंप्लीट आहे, 3 कमी आहे, CH3. याचे सांगा ह्या कार्बन ॲटमची 1 व्हॅलेन्सी कंप्लीट आहे, 3 कमी आहे, म्हणून यालाही काय करायचे, 3 हायड्रोजन अटॅच करायचे. पहा याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच आला C2H6O. आलं लक्षात. पण हा काय आहे इथर आहे आणि हा काय आहे अल्कोहोल आहे. पहा याचं कॉमन नेम आपण फर्स्ट लिहा. टोटल मिथाइल ग्रुप किती सांगा, 2 मिथाइल ग्रुप आहेत, त्यामुळे आपण काय लिहिणार डाय का लिहिलं आपण, कारण हे 2 सेम आहेत म्हणून आपण डाय लिहिलं. CH3चं नाव काय मिथाइल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा इथर. दिस इज कॉमन नेम डाय मिथाइल इथर. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं IUPAC नेम लिहायचं. पहा याचा IUPAC नेम काय मिथॉक्झी मिथेन. याचा IUPAC नेम काय मिथॉक्झी मिथेन. ज्यांना IUPAC नेम येत नाही इथरचं तर त्यांनी पाठीमागचा व्हिडिओ पाहायचा आहे. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ इथर सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, तर ते तुम्ही बघा. आता मला सांगा इथाइल अल्कोहोलचा आणि डायमिथाइल इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम C2H6O. परंतु यांच्यामध्ये जे फंक्शन ग्रुप आहेत ते फंक्शन ग्रुप सेम आहेत का, तर याच्यामध्ये सेम नाहीत. तर याच्यामध्ये फंक्शन ग्रुप कोणता आहे, OH आहे. आणि याच्यामध्ये जो फंक्शन ग्रुप आहे तो कोणता आहे, COC आहे. आणि COC हा फंक्शन ग्रुप कशाचा आहे, इथरचा आहे. OH हा फंक्शन ग्रुप कशाचा आहे, अल्कोहोलचा आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु त्यांच्यामध्ये जो फंक्शन ग्रुप आहे तो डिफरंट आहे आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, फंक्शनल आयसोमर्स. एकदम सिंपल आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, फक्त त्यांचा फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं, फंक्शनल आयसोमर्स म्हणायचं. येताना सर्वांच्या लक्षात एकदम सिंपल आहे. इथाइल अल्कोहोल अँड डायमिथाइल इथर आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. तर ठीक आहे, हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल C2H6Oचं. अजून आपण अल्कोहोल्स आणि इथरचे अजून आपण 2 एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे तुमचा हा पॉईंट क्लिअर होईल. नोट डाऊन करा. हे झालं आहे सर्वांचं लिहून. हे याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया, अल्कोहोल्स अँड इथर्स. जर आपण नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 घेतले तर कोणता फॉर्म्युला तयार होईल. इफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 3, इफ नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 3, तर सांगा फॉर्म्युला कोणता तयार होईल, CnH2n+2O. एक्झाम्पल सेकंड, जर आपण यांची व्हॅल्यू 3 घेतली आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवली CnH10+2O तर फॉर्म्युला काय तयार होईल, C3H8O तयार होईल ना, C3H8O. याचे मी फर्स्ट काय करतो आहे अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत, 3 कार्बन ॲटम आहेत. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड कार्बन ॲटम. 1 2 3 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अल्कोहोल काढायचं आपल्याला. अल्कोहोल म्हणजे काय सांगा, कार्बन ॲटमला काय अटॅच असतो, OH ग्रुप. तुम्ही कोणत्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच करणार, समजा आपण याला OH ग्रुप अटॅच केला तर याचं IUPAC नेम करणार. ह्या एंडकडनं तुम्हाला नंबरिंग करावं लागेल 1 2 3. टोटल कार्बन ॲटम किती झाले 3, त्यामुळे काय येणार प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, पुढे काय येणार ANA. हे ए काय करणार तुम्ही शेवटी रिमूव्ह करणार आणि त्या ठिकाणी काय लिहिणार OL. OL लिहिण्यापूर्वी OHची पोझिशन 1ला आहे, त्यामुळे इथं लिहिणार 1. हे झालं IUPAC नेम, प्रोपॅन 1 OL. आपण हे एक स्ट्रक्चर काढू शकतो. अजून आपण एक दुसरं स्ट्रक्चर काढू शकतो का याचं, येस. तर आपण पाहिलं होतं पोझिशन आयसोमेरिझममध्ये. हा OH ग्रुप आपण इथे अटॅच करूया. काय तर होईल 1 2 3 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा OH आपण आता सेंटर कार्बन ॲटमला अटॅच करूया, म्हणजे इथे. नंबरिंग कसे करणार तुम्ही 1 2 3 किंवा 1 2 3 असे केले तरी पण चालेल. टोटल कार्बन ॲटम 3 आहेत, त्यामुळे काय लिहिणार प्रोप, पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANA. ए रिमूव्ह करणार, त्या ठिकाणी लिहिणार OL आणि OL लिहिण्यापूर्वी OHची पोझिशन 2. हे झालं याचं IUPAC नेम.
प्रोपॅन टू ओ एल. जर तुम्ही हा OH इथे अटॅच केला तर IUPAC नेमका येईल, पटकन सांगा. जर तुम्ही हा OH ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर IUPAC नेमका येईल. तर IUPAC नेम तेच येणार, कोणतं? प्रोपॅन 1 OL. आलं लक्षात? म्हणजे एकतर आपण OH ग्रुप ह्या फर्स्ट कार्बन ॲटमला अटॅच करू शकतो किंवा हा OH आपण सेकंड कार्बन ॲटमला अटॅच करू शकतो. पहा, कार्बन ॲटमच्या राहिलेल्या व्हॅलन्सी तुम्ही हायड्रोजन सॅटिस्फाय करू शकताय. मी इथं हायड्रोजन अटॅच केलेले नाही आहेत. पहा, याला किती कमी आहेत हायड्रोजन? तर याला कमी आहेत 2 हायड्रोजन. म्हणजे इथं काय लिहू शकतो तुम्ही? CH2 इथे, CH2 इथे, CH3 इथे. लक्षात काय करतो इथे? पहा, याची एक व्हॅलन्सी कंप्लीट आहे, याला अजून 3 कमी आहे. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो? H3, CH3 इथे, CH आणि इथे CH3 येते. लक्षात? पहा, नुसतं कार्बन ॲटम जरी तुम्ही काढले तरी तुम्हाला त्याच्यावरून IUPAC नेम लिहिता येतं. त्यानंतर याचा आपण काय करूया? इथर C3H8O तुम्ही इथर कसं करणार? तर इथर काढताना काय करायचं? सेंटरला एक ऑक्सिजन ॲटम काढायचा आहे. ऑक्सिजन ॲटम सांग, टोटल कार्बन ॲटम किती आहेत रे? तर टोटल कार्बन ॲटम आहेत 3. तुम्ही 3 कार्बन ॲटम दोन्ही साईडला कशा अटॅच करणार? समजा आपण एका साईडला एक कार्बन ॲटम अटॅच केला तर दुसऱ्या साईडला आपल्याला किती कार्बन ॲटम अटॅच करावं लागतील? 2 कार्बन ॲटम अटॅच करावं लागतील. जर तुम्ही इथे 2 कार्बन ॲटम अटॅच केले तर तुम्हाला इकडे एक कार्बन ॲटम अटॅच करावं लागणार. इथे लक्षात? दिस इज कॉल्ड इथर. कार्बनच्या व्हॅलन्सी तुम्ही लिहू शकता ना, फक्त H अटॅच करा. पहा, याला किती कमी आहे? तर याला 3 कमी आहेत, त्यामुळे आपण इथं लिहिलं H3. याला किती कमी आहे? 2 कमी आहे, त्यामुळे आपण इथं लिहिलं H2. याला किती कमी आहे? 3, त्यामुळे आपण इथं लिहिलं H3. दिस इज कॉल्ड इथर. सेम तुम्ही इथे करू शकता ना. पहा, इथं H2, H2, H3 इथे, H3, H3 इथे. लक्षात? हां, पाहता याचा आपल्याला कॉमन नेम काय लिहिता येईल? पहा, हा अल्काइल ग्रुप कोणता आहे? इथाइल, E न स्टार्ट होतो. हा अल्काइल ग्रुप कोणता आहे? मिथाइल, M न स्टार्ट होतो. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येतो? अल्फाबेटिकली E फर्स्ट येतो. आणि त्यामुळे याचं फर्स्ट कॉमन नेम काय लिहायचं? इथाइल, मिथाइल, इथाइल, मिथाइल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा? इथर. इथे लक्षात? इथाइल, मिथाइल, इथर हे कॉमन नेम झालं. याचं IUPAC नेम सांगता येईल का रे? IUPAC नेम ऑफ दिस इथर एकदम सिम्पल आहे. पहा, दिस इज लार्ज ग्रुप अँड दिस इज स्मॉल ग्रुप. पाठ्यामागं आपण इथरचं IUPAC नॉमिनोच्या डिटेलमध्ये पाहिलेलं ते पाहायचं तुम्ही परत एकदा व्यवस्थित नीट पाहायचं आहे. पहा, याचं IUPAC नेम आहे मिथॉक्झी. याचं IUPAC नेम आहे मिथॉक्झी इथेन. आलं लक्षात? आता मला सांगा, प्रोपॅन 1 OL आणि इथाइल मिथाइल इथर यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम आहे, C3H8O. परंतु यांचा फंक्शन ग्रुप सेम आहे का? नाही आहे. याचा फंक्शन ग्रुप काय? अल्कोहोल OH आणि याचा फंक्शन ग्रुप काय? COC म्हणजे इथर. हां, ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु फंक्शन ग्रुप डिफरंट असतो अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण काय म्हणतो? फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. आणि फेनॉमेनला काय म्हणतो आपण? फंक्शनल आयसोमरिझम म्हणतो. येताना सर्वांच्या लक्षात? सेम तटप तुम्ही करू शकता. प्रोपॅन 2 OL अँड इथाइल मिथाइल इथर आर ऑल्सो फंक्शनल आयसोमर्स. पहा, प्रोपॅन 2 OLचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C3H8O आणि इथाइल मिथाइल इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? तोच आहे, C3H8O. याचा अर्थ प्रोपॅन 2 OL आणि इथाइल मिथाइल इथर हे एकमेकांचे काय झाले? फंक्शनल आयसोमर्स झाले. कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु फंक्शनल ग्रुप ह्या दोघांमध्ये डिफरंट आहे आणि म्हणून हे दोन एकमेकांचे काय झाले? फंक्शनल आयसोमर झाले. आलं लक्षात? आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो आहे, तो क्वेश्चन सर्वांनी सॉल्व करायचा आहे. पहा, दिस इज A कंपाऊंड, दिस इज A कंपाऊंड, दिस इज B कंपाऊंड अँड दिस इज C कंपाऊंड. इथे लक्षात? दिस इज A, दिस इज B अँड दिस इज B कंपाऊंड अँड दिस इज C कंपाऊंड. माझा एक क्वेश्चन तुम्हाला आहे, व्हॉट इज दी रिलेशन between तरी तर मी फर्स्ट लिहितो आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन A अँड B आणि सेकंड लिहितो आहे A अँड C. अजून एक मी लिहितो इथं B अँड C. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन A अँड B, A अँड C, B अँड C. पहा, रिलेशन काय? फर्स्ट आपण बघा. पहा, ॲन्सर. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन A अँड B. ए कोणता? हा आणि B कोणता? हा. पहा, ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे,
C3H8O. मला सांग डिफरन्स कशामध्ये येतं? फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे का ए आणि बीमध्ये? नो, कारण हा पण अल्कोहोल हा पण अल्कोहोल. मग सांगा पटकन डिफरन्स कशामध्ये येतं? डिफरन्स आहे पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. इथे पहा फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय? 1ला अटॅच आहे ना, आणि इथे फंक्शनल ग्रुपची पोझिशन कोणते? सेकंडला अटॅच आहे ना. म्हणजे इथं काय मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, कार्बनची चेन पण सेम आहे. डिफरन्स कशामध्ये? पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. आणि म्हणून ए आणि बी हे कशाचे एक्झाम्पल होतील? तर हे होतील पोझिशन आयसोमरचे एक्झाम्पल. पाठीमागं आपण पाहिलं होतं ए अँड बी आर पोझिशन आयसोमर्स. ए अँड बी आर पोझिशन आयसोमर्स. इथे लक्ष सर्वांच्या पुढे ए अँड सी. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ए अँड सी? आत्ताच आपण पाहिले मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे, आणि म्हणून यांना काय म्हणतो आपण? फंक्शनल आयसोमर्स. फंक्शनल आयसोमर्स. फंक्शनल आयसोमर्स. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन बी अँड सी? तुमचा आन्सर आय थिंक आला असेल. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन बी अँड सी? बी आणि सीमध्ये काय रिलेशन आहे? आलं सर्वांचा आन्सर? फंक्शनल आयसोमर्स. फंक्शनल आयसोमर्स. समजलं सर्वांना? नोट डाऊन करा. हां, झालं सर्वांचं लिहून? याच्यामध्ये आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. पहा थर्ड एक्झाम्पल, जर आपण यांची व्हॅल्यू 4 घेतली तर काय तयार होईल? C4H10O तयार होईल. यांची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली तर फॉर्म्युला काय तयार होईल? C4H10O. पहा याच्या आपण फर्स्ट काय तयार करूया? अल्कोहोल्स तयार करूया, आणि नंतर आपण याचे काय करूया? इथर्स काढूया. पहा अल्कोहोल्स किती अल्कोहोल येतील याचे? पहा याच्यामध्ये फर्स्ट येईल 1 2 3 4. टोटल कार्बन किती झाले? 4. अल्कोहोल काढायचे आहेत ना आपल्याला. OH ग्रुप तुम्हाला अटॅच करावं लागेल. समजा आपण याला OH ग्रुप अटॅच केला तर याचं IUPAC नेम काय होईल? पहा तुम्हाला हँडकडून नंबरिंग करावं लागेल. 1 2 3 4. टोटल कार्बन टर्म 4. त्यामुळे वर्ड रूट काय? ब्यूट येणार. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. एन येणार. शेवटी करणार ए रिमूव्ह होणार, आणि त्या ठिकाणी काय येणार? OL येण्यापूर्वी OHची पोझिशन सांगा 1. त्यामुळे याचं IUPAC नेम काय झालं? ब्युटॅन 1 OL. आता मी इथं हायड्रोजन अटॅच करत नाही आहे, तुम्ही हायड्रोजन अटॅच करायचे आहेत. आलं लक्षात? पहा दिस इज ब्युटॅन 1 OL. पुढे आपण काय करूया? परत 4 कार्बन टर्म काढूया. 1 2 3 अँड 4. आपण OH इथे अटॅच केला होता, हा OH आता आपण इथे अटॅच करूया. इथे सा याचा IUPAC नेम काय? ह्या एनकडनं नंबरिंग करावं लागेल. 1 2 3 4 अँड दिस इज कॉल्ड ब्युटॅन. दिस इज कॉल्ड ब्युटॅन 2 OL. आलं लक्षात? जर आपण हा OH इथे अटॅच केला तर IUPAC नेम काय होणार? 1 2 3 4. येतं लक्षात? 1 2 3 4. जर समजा आपण OH इथे अटॅच केला तर तुम्हाला एकनं नंबरिंग करावं लागेल. 1 2 3 4. IUPAC नेम काय होणार? ब्युटॅन 2 OL. मग ब्युटॅन 2 OL ब्युटॅन 2 OL. IUPAC नेम सेम आलं ना. मग IUPAC नेम जर सेम आलं तर हा याचा आयसोमर होईल का? नाही होणार. जर तुम्ही हा OH इथे अटॅच केला तर काय तयार होणार? ब्युटॅन 1 OL. आलं लक्षात? पुढे आपण काय करू आता? इथं 4 कार्बन टर्मची चेन काढली होती, त्या ठिकाणी आपण काय करू आता? 3 कार्बन टर्मची चेन काढूया. 1 2 3. चौथा कार्बन तुम्ही कुठे अटॅच करणार? इथे करणार? नो. 4 कार्बन टर्मची चेन होईल. इथे अटॅच करणार? नो. परत 4 कार्बन टर्मची चेन तयार होईल. तुम्हाला चौथा कार्बन टर्म इथे अटॅच करावं लागेल सेंट्रल कार्बन टर्मला. आता त्यानंतर OH अटॅच करायचं. OH कुठे अटॅच करणार? जर तुम्ही इथे OH अटॅच केला तर सांगा याचा IUPAC नेम काय येणार? तर तुमची ही चेन होणार 1 2 3. 2ला काय अटॅच आहे? C अटॅच आहे. एकच C आहे ना, याचा अर्थ एकच C म्हणजे मिथाईल. 2 मिथाईल. टोटल कार्बन टर्म इन मेन चेन 3. प्रोप. पुढे काय येणार? कार्बन सिंगल बॉन्ड. ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी काय लिहायचं? OL येण्यापूर्वी OHची पोझिशन 1. काय झालं याचं IUPAC नेम? 2 मिथाईल प्रोपॅन 1 OL. पहा IUPAC नेम जर डिफरंट येत असेल तर याचा अर्थ ते एकमेकांचे काय आहेत? आयसोमर्स आहेत. आलं लक्षात? मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं आहे स्ट्रक्चरल आयसोमरचं IUPAC नेम कसं असतं? डिफरंट असतं. पहा अजून एक आयसोमर आपल्याला काढता येईल का? अल्कोहोलचा. पहा अल्कोहोलचा अजून एक आयसोमर आपल्याला काढता येईल. 1 2 3.
हे 3 कार्बन टर्म, चौथा कार्बन टर्म इथे आणि OH ग्रुप आपण इथे अटॅच करूया. याचा IUPAC नेम करणार 1 2 3. 2ला काय अटॅच आहे? एक C म्हणजे काय? मिथाईल. 2 मिथाईल. पुढे 3 कार्बन टर्म प्रोप. पुढे काय? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी काय लिहा? OL आणि OL येण्यापूर्वी OHची पोझिशन 2 मिथाईल प्रोपॅन टू OL. हे झालं याचं IUPAC नेम. पहा IUPAC नेम सगळे कसे आलेत? डिफरंट आलेत. याचा अर्थ हे सगळे एकमेकांचे काय आहेत? आयसोमर्स आहेत. एवढं तर समजलं. पुढे आपण काढूया इथर्स. पहा आपण काढूया इथर्सचे आयसोमर्स. पहा C4H10O. जर तुम्ही अल्कोहोल कन्सिडर केला तर अल्कोहोलचे तुम्हाला किती आयसोमर मिळतात? 4 आयसोमर मिळतात. ब्युटॅन 1 OL, ब्युटॅन 2 OL, 2 मिथाईल प्रोपॅन 1 OL अँड 2 मिथाईल प्रोपॅन 2 OL. याच्यापेक्षा दुसरा आयसोमर कोणताही मिळत नाही. चेक करा तुम्ही. पहा इथर्स. इथर्स म्हणजे काय? सेंट्रलला ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला कार्बन ॲटम काढायचे. पहा एक ऑक्सिजन ॲटम आहे याच्यामध्ये, एक ऑक्सिजन ॲटम काढूया फर्स्ट. पहा दोन्ही साईडला काय अटॅच करायचे आहेत? कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2च असते. पहा दोन्ही साईडला काय करायचे? कार्बन ॲटम अटॅच करायचे. समजा आपण ह्या साईडला एक कार्बन ॲटम अटॅच केला तर ह्या साईडला आपल्याला 3 कार्बन ॲटम अटॅच करावं लागतील. अँड दिस इज कॉल्ड इथर. कोणता इथर आहे? कॉमन नेम काय सांगता येईल याचं? पहा कॉमन नेम याचं काय सांगता येईल? ह्या साईडला एक कार्बन ॲटम आहे म्हणजे मिथाईल. ह्या साईडला 3 कार्बन ॲटम आहेत आणि ते स्ट्रेट चेनमध्ये आहेत. स्ट्रेट चेन म्हणजे अशी स्ट्रेट चेन नाही, ती कशी असू शकते? स्ट्रेट चेनचा मिनिंग मी तुम्हाला सांगितलं आहे पाठीमागं. आलं लक्षात? हा कोणता आहे? मिथाईल. आणि हा कोणता आहे? N प्रोपाईल. मग अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? मिथाईल फर्स्ट येईल का N प्रोपाईल फर्स्ट येईल? मिथाईल फर्स्ट येईल. त्यामुळे इथं कॉमन नेम काय याचं? मिथाईल. पुढे काय येणार? याचं नाव N प्रोपाईल. मिथाईल N प्रोपाईल आणि कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? इथर. मिथाईल N प्रोपाईल इथर. पहा M आणि P मध्ये आपण कम्पॅरिझन केली. हे N कन्सिडर करायचं नाही. तर M आणि P मध्ये फर्स्ट कोण येतं? M येतं ना ABCDमध्ये अल्फाबेटिकली. त्यामुळे आपण इथं कॉमन नेम हे लिहिलं मिथाईल N प्रोपाईल इथर. याचं तुम्हाला IUPAC नेम लिहिता येईल का रे? IUPAC नेम दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहे? OCH3 अटॅच आहे. त्यामुळे आपण काय लिहिणार? 1. पुढे काय लिहिणार? मिथॉक्झी. 1 मिथॉक्झी प्रोपेन. 1 मिथॉक्झी प्रोपेन. हा झाला फर्स्ट. आपल्याला सेकंड स्ट्रक्चर काढता येईल का इथरचं अजून? पहा सेकंड आयसोमर काढता येईल का? तर आपण काय करूया? सेंटरला ऑक्सिजन अटॅच करूया. पहा आपण इथे काय केलं होतं? ह्या साईडला एक कार्बन ॲटम अटॅच केलं होतं. आपण काय करूया? ह्या साईडला 2 कार्बन ॲटम अटॅच करूया. 1 दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम अँड दिस इज सेकंड कार्बन ॲटम. मग राहिलेले कार्बन ॲटम ह्या साईडला अटॅच करा. 1 2. पहा हा झाला तुमचा सेकंड इथर. कोणता इथर आहे? पहा ह्या साईडला 2 कार्बन ॲटम, ह्या साईडला 2 कार्बन ॲटम. 2 कार्बन ॲटम म्हणजे कोणता ग्रुप आहे? इथाइल ग्रुप आहे. इकडे पण इथाइल, इकडे पण इथाइल. इथाइल ग्रुप किती झाले? 2 झाले. डाय इथाइल आणि पुढे काय लिहायचं? इथर. डाय इथाइल इथर. याचा IUPAC नेम काय येईल? याचं IUPAC नेम आहे इथॉक्झी इथेन. अजून आपल्याला एक आयसोमर काढता येईल का इथरचा? तर यस. कोणता काढता येईल? पहा इथं आपण काय काढली होती? 3 कार्बनची स्ट्रेट चेन काढली होती. तर त्या ठिकाणी आपण काय करूया? तर 3 कार्बनची एक ब्रांचड चेन काढूया. पहा ब्रांचड चेन कसं काढणार तुम्ही? COC. पहा 2 कार्बन काढा आणि एक कार्बन याला अटॅच करा. दिस इज कॉल्ड ब्रांचड अल्काइल ग्रुप. पहा हा स्ट्रेट चेन आहे आणि हा ब्रांचड आहे. पहा याचं तुम्हाला कॉमन नेम काय लिहिता येईल? ह्या साईडला एक कार्बन आहे आणि ह्या साईडला 3 कार्बन आहेत. कोणता ग्रुप आहे? पहा ग्रुप तुमच्या लक्षात आला का? पहा आपण काय करूया? हे थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजतं आहे? इथे आपण 3 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये काढले होते. इथं आपण 3 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये काढलेले नाहीत. पहा याला किती हायड्रोजन ॲटम कमी आहेत? 3. याला 3 कमी आहेत. याला 1 कमी. याला किती कमी आहेत? 3. याचं नाव काय असेल रे? कोणता अल्काइल ग्रुप आहे हा? दिस इज मिथाईल. आणि हा कोणता आहे? दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाईल. मग मिथाईल आणि आयसोप्रोपाईलमध्ये अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? आयसोप्रोपाईल फर्स्ट येईल. आणि त्यामुळे इथं कॉमन नेम काय होणार? आयसोप्रोपाईल. पुढे काय येणार? मिथाईल आणि लास्ट वर्ड काय येणार? इथर. आयसोप्रोपाईल मिथाईल इथर हे तर कॉमन नेम झालं. IUPAC नेम काय येणार याचं? पहा दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड कार्बन. किंवा
1 2 3 अशी नंबरिंग होईल. सेकंड कार्बन टेमला काय अटॅच आहे, OCH3 अटॅच आहे, त्यामुळे आपण इथं लिहूया 2. OCH3 म्हणजे काय, मिथॉक्झी. त्यानंतर चेनमध्ये कार्बन टेम किती आहेत, 3 आहेत, त्यामुळे आपण अल्केन कोणता लिहिणार, प्रोपेन. तर हे झालं याचा IUPAC नेम 2 मिथॉक्झी प्रोपेन. नेट पहा, याचा IUPAC नेम 1 मिथॉक्झी प्रोपेन आहे, याचा IUPAC नेम इथॉक्झी इथेन आहे, आणि याचा IUPAC नेम 2 मिथॉक्झी प्रोपेन आहे. याचा अर्थ हे तिन्ही पण स्ट्रक्चर कसे आहेत, डिफरंट आहेत. जर डिफरंट IUPAC नेम आला तर याचा अर्थ ते स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत. जर IUPAC नेम सेम आलं तर याचा अर्थ ते स्ट्रक्चरल आयसोमर्स नाहीत. हे आपण पाठ्यामागं पण पाहिलेलं आहे. म्हणजे पहा, इथर किती मिळाले तुम्हाला, 3 मिळाले. फर्स्ट इज मिथाइल एन प्रोपाइल इथर, सेकंड इज डायथाइल इथर, अँड थर्ड इज आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. आणि अल्कोहोल्स तुम्हाला किती मिळाले, 4 मिळाले. आलं लक्षात. C4H10O म्हणजे C4H10O टोटल आयसोमर किती झाले, 7. अल्कोहोलचे 4 आणि इथरचे 3 असे टोटल किती झाले, 7 झाले. आलं लक्षात सर्वांच्या. मग मला सांगा आता ब्युटॅन 1OL आणि मिथाइल एन प्रोपाइल इथर यांच्यामध्ये कोणते रिलेशन असणार आहे. ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C4H10O. फक्त डिफरन्स कशामध्ये, तर इथं फंक्शन ग्रुप आहे OH आणि इथं फंक्शन ग्रुप आहे इथर. तर हे दोन एकमेकांचे काय झाले, फंक्शनल आयसोमर झाले. यातला तुम्ही कोणताही एक अल्कोहोल घ्या आणि यातला तुम्ही कोणताही एक इथर घ्या, हे एकमेकांचे काय असतील, फंक्शनल आयसोमर्स असतील. समजतं ना सर्वांना. हां, ह्या अल्कोहोल्सपैकी तुम्ही कोणताही एक अल्कोहोल घ्या, कोणताही एक. फॉर एक्झाम्पल हा अल्कोहोल तुम्ही घेतला, इथर्स 3 आहेत, यापैकी कोणताही तुम्ही एक इथर घ्या. फॉर एक्झाम्पल हा इथर घेतला, तर याच्यामध्ये काय रिलेशन येणार, फंक्शनल आयसोमर्स. नोट डन, व्हेरी सिम्पल, फंक्शनल आयसोमर्स. फंक्शनल आयसोमरिझममध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं होतं अल्कोहोल्स अँड इथर्स. आता आपण पाहूया सेकंड एक्झाम्पल. पहा, एक्झाम्पल सेकंड 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन्स. 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन्स. यालाच आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स असं सुद्धा म्हणू शकतो. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन हे एकमेकांचे काय आहेत, फंक्शनल आयसोमर्स आहेत. मग आता हे 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन्स म्हणजे काय, पहा एकदम सिम्पल आहे. आपल्या सर्वांना अमोनियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत आहे, NH3. दिस इज कॉल्ड अमोनिया. दिस इज कॉल्ड अमोनिया. ह्या अमोनियामधला जर तुम्ही एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय शिल्लक राहणार, NH2 शिल्लक राहणार. एक हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही एक अल्काइल ग्रुप अटॅच केला, म्हणजेच एक कार्बन ॲटम अटॅच केला, तर हा जो कंपाऊंड तयार होतो आहे, हा कंपाऊंड कोणता आहे, 1 डिग्री अमाइन. दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. जर अमोनियामधले तुम्ही 2 हायड्रोजन रिमूव्ह केले तर काय शिल्लक राहणार, 2 हायड्रोजन रिमूव्ह केले तर NH शिल्लक राहणार. आणि त्या ठिकाणी जर आपण 2 कार्बन ॲटम अटॅच केले तर हा जो कंपाऊंड तयार झाला आहे तो कंपाऊंड कोणता आहे, 2 डिग्री अमाइन. जर आपण अमोनियामधले 3ही हायड्रोजन रिमूव्ह केले तर काय शिल्लक राहणार, N शिल्लक राहणार. आणि त्या ठिकाणी आपण जर 3 कार्बन ॲटम अटॅच केले तर हा जो अमाइन तयार झाला आहे तो अमाइन कोणता आहे, 3 डिग्री अमाइन. यालाच आपण टर्शरी अमाइन असं सुद्धा म्हणू शकतो. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ एच अदर. 1 डिग्री अमाइन, 2 डिग्री अमाइन आणि 3 डिग्री अमाइन हे एकमेकांचे कसले आयसोमर्स आहेत, तर हे आहेत फंक्शनल आयसोमर्स. एकदम सिम्पल आहे. पहा, यांचा जनरल फॉर्म्युला आहे. पहा, याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहूया जनरल फॉर्म्युला. तर यांचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+3n. CnH2n+3n. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमाइन्स वेअर N मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम. आपण एक एक्झाम्पल पाहूया. जर समजा आपण इथं Nची व्हॅल्यू 3 घेतली तर फॉर्म्युला काय तयार होईल, C3H9n तयार होईल. पहा, C3H9nचे 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइन्स. पहा, टोटल कार्बन ॲटम किती, 3 आहेत, 1 2 3 1 2 3. पहा, नायट्रोजन अटॅच करा, कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही नायट्रोजन अटॅच करा. आपण फर्स्ट काय करा, 1 डिग्री अमाइन्स काढूया. पहा, 1 डिग्री अमाइन म्हणजे काय असणार आहे, पहा 1 डिग्री अमाइन येतं लक्षात. तर कोणता ग्रुप आहे इथं, NH2 आहे. 1 डिग्री अमाइन म्हणजेच काय, तर NH2 आहे. कोणत्याही एका कार्बन ॲटमला तुम्ही NH2 ग्रुप अटॅच करा. समजा तुम्ही याला NH2 ग्रुप अटॅच केला तर हा झाला तुमचा फर्स्ट आयसोमर. दिस इज फर्स्ट प्रायमरी अमाइन.
कार्बनच्या व्हॅलन्सी तुम्हाला सॅटिस्फाय करता येतात ना. हां, याला 2, याला 2, याला 3. पहा याचा IUPAC नेमका असेल, ह्या इकडनं तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. 1 2 3 3 कार्बन प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी काय लिहायचं, अमाइन लिहायचं. काय त्या ठिकाणी लिहायचं, अमाइन. पहा NH2 ग्रुप कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे, फर्स्ट कार्बन टर्मला अटॅच आहे, त्यामुळे काय लिहायचं इथं 1 प्रोपॅन 1 अमाइन. हे काय झालं याचं IUPAC नेम किंवा कॉमन नेम काय सांगता याचं, सांगा पटकन. याचं कॉमन नेम काय लिहिता येईल, प्रोपॅन 1 अमाइन. हे झालं याचं IUPAC नेम. कॉमन नेम काय, सी. पहा हा कोणता ग्रुप आहे, N प्रोपाईल. दिस इज कॉल्ड N प्रोपाईल ग्रुप. N प्रोपाईल आणि NH2 आहे, त्यामुळे काय लिहायचं, अमाइन. N प्रोपाईल अमाइन. इथं लक्षात याला 2 कमी आहेत, H2 याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. दिस इज कॉल्ड N प्रोपाईल अमाइन. अजून एक अमाइन करता येईल का प्रायमरी अमाइनचा, तर हा NH2 ह्या सेंट्रल कार्बन टर्मला अटॅच करा. 1 2 3 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड याला अटॅच करा. काय तयार होईल, पहा हा अमाइन तयार होईल. कोणता अमाइन आहे हा, CH3. याला 1 कमी आहे, याला 3. पहा कोणता अल्कल ग्रुप आहे, आयसोप्रोपाईल. आणि लास्ट वर्ड काय लिहायचा, अमाइन. आयसोप्रोपाईल अमाइन. तर N प्रोपाईल अमाइन आणि आयसोप्रोपाईल अमाइन हे आपल्याला 2 प्रायमरी अमाइन मिळतील. पुढे C3H9Nचा आपल्याला 2 डिग्री अमाइन करता येईल का, तर 2 डिग्री अमाइन म्हणजे काय, पहा सेंटरला काय असणार तुमचा NH ग्रुप असणार. सेंटरला काय असणार NH आणि याच्या दोन्ही साईडला काय असणार, कार्बन असणार. किती कार्बन आहेत, 3 आहेत. ह्या साईडला समजा आपण 2 कार्बन अटॅच केले आणि ह्या साईडला आपण 1 कार्बन अटॅच केला, किंवा आपण काय करू शकतो, ह्या साईडला 2 ह्या साईडला 1. एवढ्याच पॉसिबिलिटी होऊ शकतात ना, का अजून दुसरे कुठल्या पॉसिबिलिटी आहे, नाही. एक तर ह्या साईडला 1 कार्बन ह्या साईडला 2 कार्बन, किंवा ह्या साईडला 2 ह्या साईडला 1 कार्बन. एवढ्याच पॉसिबिलिटी आहेत. हां याला 3 कमी आहेत, H3. याला सांगा याला किती कमी आहे, तर याला आहेत 2 कमी, याला आहेत 3 कमी. अँड दिस इज कॉल्ड 2 डिग्री अमाइन. पाहिजे नाव काय सांगता येईल, तर हा आपला फंक्शन ग्रुप आहे NH. पहा ह्या साईडला काय मिथाईल, ह्या साईडला काय इथाईल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, इथाईल फर्स्ट येईल, त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं, इथाईल मिथाईल. पहा याचं फर्स्ट नाव लिहिलं आपण इथाईल, नंतर याचं नाव मिथाईल आणि लास्ट काय याचं अमाइन. इथाईल मिथाईल अमाइन. त्यानंतर 3 डिग्री अमाइन आपण काढूया. C3H9Nचा काय काढायचा, 3 डिग्री अमाइन. 3 डिग्री अमाइन म्हणजे काय सांगा, नायट्रोजन आणि नायट्रोजनला किती कार्बन अटॅच असतात, 3. पहा इथं 3च कार्बन आहेत, 1 2 3 अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री अमाइन. करा व्हॅलन्सी कंप्लीट. याला 3 कमी आहेत, याला 3 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री अमाइन. इथे लक्षात पहा याचं नाव काय सांगता येईल, 1 2 3 3 मिथाईल ग्रुप, त्यामुळे काय लिहिता येईल, ट्राय मिथाईल. पहा याचं नाव लिहायचं ट्राय मिथाईल अमाइन. ट्राय मिथाईल अमाइन. पहा हा कोणता अमाइन आहे, दिस इज कॉल्ड 1 डिग्री अमाइन. दिस इज कॉल्ड 1 डिग्री अमाइन. दिस इज कॉल्ड 2 डिग्री अमाइन अँड दिस इज कॉल्ड 3 डिग्री अमाइन. पहा या चारही अमाइनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम. C3H9N समजले का, पाहा आधी चारही अमाइनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कोणता, C3H9N. याच्यामध्ये कोणता फंक्शन ग्रुप आहे, तर याच्यामध्ये आहे NH2 म्हणजे 1 डिग्री अमाइन. याच्यामध्ये कोणता आहे NH2 म्हणजे 1 डिग्री अमाइन. याच्यामध्ये कोणता आहे NH आहे. NH म्हणजे कोणता आहे 2 डिग्री अमाइन. आणि इथं काय N. इथे नायट्रोजन 3 कार्बन अटॅमला अटॅच आहे. नायट्रोजन जर 3 कार्बन अटॅमला अटॅच असेल तर त्याला काय म्हणते 3 डिग्री अमाइन. हे सर्व एकमेकांचे काय झाले, हे सर्व एकमेकांचे काय झाले, फंक्शनल आयसोमर्स झाले. इथे सर्वांच्या लक्षात पहा याच्यावरती आपण एक क्वेश्चन सॉल्व करणार आहेत. झालं सर्वांचं लिहून, हे नोट डाऊन करा. हे झालं सर्वांचं लिहून. एक क्वेश्चन देतो मी तुम्हाला याच्यावरती, तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. सॉल्व करा क्वेश्चन. व्हॉट इज दी रिलेशन बिटवीन what is the relation between first A and B, B and C, A and C. What is the relation between A and B, B and C, A and C. आणि खाली तुम्हाला हा दिलाय A, हा दिलाय B, हा दिलाय तुम्हाला C आणि हा दिलाय तुम्हाला D.
ठीक आहे, ए अँड डी करायचं. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ए अँड बी, बी अँड सी, ए अँड डी. सांग ए आणि बीमध्ये काय रिलेशन आहे. फंक्शनल ग्रुप सेम आहे, 1 डिग्री अमाइन 1 डिग्री अमाइन. फंक्शनल ग्रुप सेम असेल तर ते फंक्शनल आयसोमर्स होतील का. नो. मग डिफरन्स कशामध्ये बघा पटकन. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C3H9N. डिफरन्स कशामध्ये, तर फंक्शनल ग्रुपच्या पोझिशनमध्ये. पहा इथे फंक्शनल ग्रुप कुठे अटॅच आहे, फर्स्ट कार्बन ॲटमला, आणि इथे फंक्शनल ग्रुप कुठे अटॅच आहे, सेकंड कार्बन ॲटमला. पहा जर तुम्ही IUPAC नेम लिहिलं तर तुम्हाला इकडे नंबरिंग करावं लागेल 1 2 3, आणि याचं जर तुम्हाला IUPAC नेम लिहायचं असेल तर कसं लिहिणार, कोणत्याही एका एंडकडनं नंबरिंग तुम्हाला करावं लागेल 1 2 3. सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, NH2. म्हणजे ए आणि बी हे कसले आयसोमर झाले, ए अँड बी आर पोझिशन आयसोमर्स. मी शॉर्टमध्ये लिहितो आहे PI म्हणजे पोझिशन आयसोमर्स. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन बी अँड सी, दिस इज बी अँड दिस इज सी. इथं पहा फंक्शनल ग्रुप काय NH2 आणि इथे फंक्शनल ग्रुप काय NH. इथे काय झालं आहे, नायट्रोजन फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे म्हणजे हा झाला 1 डिग्री अमाइन. इथे नायट्रोजन 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे म्हणजे हा झाला 2 डिग्री अमाइन. 1 डिग्री अमाइन आणि 2 डिग्री अमाइन हे एकमेकांचे कसले आयसोमर असतात, फंक्शनल आयसोमर असतात. पुढे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ए अँड डी. इथे पहा नायट्रोजन एका कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणजे 1 डिग्री अमाइन. इथे नायट्रोजन 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे म्हणजे हा झाला 3 डिग्री अमाइन. 1 डिग्री अमाइन आणि 3 डिग्री अमाइन हे एकमेकांचे कसले आयसोमर्स आहेत, फंक्शनल आयसोमर्स. आलं लक्षात, नोट डाऊन करा. हे पहा याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल पाहिलेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल आहे अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स अँड केटोन्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ एच अदर. अल्डिहाइड हे अल्डिहाइड आपण जनरली कसं लिहितो, RC∬OH, दिस इज अल्डिहाइड. आणि केटोन आपण कसं लिहितो, सेंटरला C∬O काढतो आणि त्याच्या दोन्ही साईडला आपण काय अटॅच करतो, R अटॅच करतो. आलं लक्षात. तर हे R दोन्ही ठिकाणी R आहे तर त्या ठिकाणी आपण काय करूया, एका ठिकाणी R' करूया. पहा अल्डिहाइड आणि केटोन हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत, तर हे एकमेकांचे आहेत फंक्शनल आयसोमर्स. पहा आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. अल्डिहाइड आणि केटोन यांचा जनरल फॉर्म्युला आहे, CnH2NO. CnH2NO, दिस इज दी जनरल फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. पहा याच्यामध्ये आपण काय करूया, यांची व्हॅल्यू आपण 3 घेऊया. पहा यांची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर फॉर्म्युला काय तयार होईल, पहा फॉर्म्युला तयार होईल C3H6O तयार होईल. एकदम सिंपल आहे. टोटल कार्बन किती आहे तिथं, 3 कार्बन ॲटम आहेत. ओके, 1 2 and 3 कार्बन सिंगल बॉन्ड. फर्स्ट आपण काय करूया, अल्डिहाइड लिहूया. कसं लिहिणार अल्डिहाइड, तर अल्डिहाइडमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो, C∬OH. तर इथं आपण करूया C∬OH. याची किती व्हॅलन्स कमी अजून 2, याची किती कमी आहे 3. CH3 CH2 C∬OH, दिस इज अल्डिहाइड. आता याचा आपण काय लिहूया, केटोन लिहूया. टोटल कार्बन ॲटम किती 3 आहेत. 1 2 and 3 हे झाले 3 कार्बन ॲटम. आलं लक्षात. तर पहा केटोन म्हणजे काय, तर सेंटरला काय असतो C∬O आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात, अल्काइल ग्रुप असतात. म्हणजे आपल्याला इथं तर C∬O देऊन चालणार नाही, आपल्याला इथे C∬O द्यावं लागेल, C∬O. तर मग दोन साईडला काय येणार, कार्बन ॲटम येणार, याचा अर्थ अल्काइल ग्रुप. पहा याला 3 कमी आहे, याची ऑलरेडी कंप्लीट झाली, याला 3 कमी आहेत. पहा हा झाला अल्डिहाइड आणि हा झाला केटोन. पहा याचा IUPAC नेम काय सांगता येईल, 1 2 3 3 कार्बन ॲटम प्रोप, कार्बन सिंगल बॉन्ड ANE. अल्डिहाइड हा अल्डिहाइडचा IUPAC नेम लिहिताना आपण काय करतो, E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो AL. याचा IUPAC नेम करणार 1 2 3 3 कार्बन ॲटम म्हणजे काय येणार प्रोप, कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे काय येणार ANE. आणि हा केटोन आहे, केटोन असेल तर आपण काय करतो, लास्ट ए रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो ONE. म्हणजे पहा काय झालं, प्रोपॅनल आणि प्रोपॅनोन हे दोन एकमेकांचे कोणते आयसोमर झाले, तर झाले फंक्शनल आयसोमर. रिझन काय, प्रोपॅनल अँड प्रोपॅनोन आर
फंक्शनल आयसोमर्स ऑफ each other. वाय पहा या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C3H6O. फक्त डिफरन्स कशामध्ये? फंक्शनल ग्रुपमध्ये. इथे पहा इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्डिहाइड. आणि इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? कीटोन आहे. फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो? फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. लक्षात समजा. तर अल्डिहाइड आणि कीटोन हे नेहमी एकमेकांचे काय असतात? फंक्शनल आयसोमर्स असतात. पहा त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पाहूया फोर्थ एक्झाम्पल. याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल पाहूया कार्बोक्झिलिक ॲसिड्स. पहा कार्बोक्झिलिक ॲसिड्स अँड इस्टर्स. कार्बोक्झिलिक ॲसिड्स अँड इस्टर्स हे सुद्धा एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत? फंक्शनल आयसोमर्स. पहा कार्बोक्झिलिक ॲसिड हे आपण जनरली कसं लिहितो? RC+O OH. दिस इज कार्बोक्झिलिक ॲसिड. इस्टर आपण जनरली कसं लिहितो? RC+OOR'. दिस इज कॉल्ड इस्टर. पहा हे पूर्ण आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं. पहा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण GOC मध्ये हा एक आपण पॉईंट पाहिला होता. कोणता? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर त्याच्यामध्ये आपण सेकंड क्लासिफिकेशन पाहिलं होतं ऑन दी बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. तर तिथे मी तुम्हाला टोटल 21 फंक्शनल ग्रुप लिहून दिलेले आहेत. मग तुम्हाला हे इस्टरचं रिप्रेझेंटेशन कसं करतात, कार्बोक्झिलिक ॲसिडचं रिप्रेझेंटेशन कसं करतात हे तुम्हाला मी तिथं सांगितलेलं आहे. आलं लक्षात? तुम्ही म्हणाल इथं तुम्ही डायरेक्ट कसं लिहित आहे, पण हे ऑलरेडी आपल्याला पाठीमागं झालेलं आहे GOC ह्या टॉपिकमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये. आलं लक्षात? तर पहा कार्बोक्झिलिक ॲसिड जनरली कसं लिहितात? RC+OOH. आणि इस्टर कसं लिहितात? RC+OOR'. C+OOR'. आलं लक्षात? पहा यांचा जनरल फॉर्म्युला आहे कार्बोक्झिलिक ॲसिड आणि इस्टर यांचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2nO2. पहा इथे काय होता? CnH2nO. एक ऑक्सिजन फक्त इन्क्रीज करा. CnH2nO2 हा काय झाला? जनरल फॉर्म्युला कोणाचा? कार्बोक्झिलिक ॲसिडचा आणि इस्टरचा. हां आपण इथं एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल आपण काय करू इथं यांची व्हॅल्यू आपण 3 घेऊया. जर यांची व्हॅल्यू आपण 3 घेतली तर फॉर्म्युला काय तयार होईल? पहा C3H6O2 तयार होणार ना. C3H6O2 तयार होणार. पहा याचा आपण फर्स्ट काय करूया? कार्बोक्झिलिक ॲसिड. टोटल कार्बन 3 1 2 and 3 कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ॲसिड आहे हा. ॲसिड म्हणजे काय असणार सांगा? ॲसिड म्हणजे C+OOH असणार. समजताय? C+OOH. याची व्हॅलन्सी कंप्लीट करा 2. याची व्हॅलन्सी कंप्लीट करा 3. आता आपण काय करूया? इस्टर काढूया. इस्टर इस्टरमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो रे? C+OO असतो. पहा टोटल कार्बन. पहा मी फर्स्ट इथे काय करतोय? C+O काढतोय. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ इस्टर C+OO. राहिले किती कार्बन? पहा राहिले 3 कार्बन. सॉरी टोटल 3 कार्बन आहेत. राहिले किती कार्बन? 2 कार्बन राहिले. ऑलरेडी आपल्याकडे किती कार्बन आला आहे? इस्टरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये 1. दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ इस्टर C+OO. अजून कार्बन ॲटम किती राहिले? तर अजून कार्बन ॲटम राहिले 2. मी एक कार्बन ॲटम काय करतोय? ह्या ओला अटॅच करतोय आणि एक कार्बन ॲटम ह्या C+OO अटॅच करतोय. व्हॅलन्सी कंप्लीट करा. पहा याला 3 कमी आहे आणि याला सुद्धा 3 कमी आहे. येते लक्षात? पहा याचा आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C3H6O2. याचा IUPAC नेम काय? पहा 1 2 3 टोटल 3 कार्बन. प्रोप पुढे ANA रिमूव्ह करायचं. त्या ठिकाणी काय आल्याचं? OIC ॲसिड. काय झालं IUPAC नेम? प्रोपॅनॉइक ॲसिड. याचा IUPAC नेम काय? ओला काय अटॅच आहे? CH3 अटॅच आहे. म्हणजे फर्स्ट काय लिहिणार आपण? मिथाईल. पुढे 1 2 2 कार्बन इथ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANA रिमूव्ह करा. त्या ठिकाणी काय लिहायचं? OATE. हे झालं इस्टरचं IUPAC नेम मिथाईल इथॅनोएट. दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C3H6O2. मग दोन्हीमध्ये डिफरंट काय आहे? तर डिफरंट आहे फंक्शनल ग्रुप. इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? ॲसिड आहे. आणि इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? इस्टर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल आणि फंक्शनल ग्रुप डिफरंट असतील तर ते दोन एकमेकांचे काय झाले? फंक्शनल आयसोमर्स झाले. इथे लक्षात? पहा याचा आणि याचा तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला काढता येईल का रे? पहा याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला कसा करणार तुम्ही? इथे लक्षात बॉन्डलाईन फॉर्म्युला. पहा कधी कधी तुम्हाला बॉन्डलाईन फॉर्म्युला देतात. दिस इज दी बॉन्डलाईन फॉर्म्युला ऑफ प्रोपॅनॉइक ॲसिड. इथे लक्षात? दिस इज कॉल्ड प्रोपॅनॉइक ॲसिड. पहा
इस्टरचा तुम्हाला ह्या इस्टरचा मिथाइल इथेनॉइडचा बॉन्डलाईन फॉर्म्युला करता येईल. दिस इज द बॉन्डलाईन फॉर्म्युला ऑफ मिथाइल इथेनॉइड. पहा CH3 C डबल बॉन्ड O CH3. दिस इज मिथाइल इथेनॉइड. प्रत्येक कंपाऊंडचा तुम्हाला काय काढता आला पाहिजे, बॉन्डलाईन फॉर्म्युला काढता आला पाहिजे. आलं लक्षात, नोट डाऊन करा हे. हां झालं सर्वांचं लिहून ये. तर याच्यामध्ये आपण 5 नंबर एक्झाम्पल पाहूया. हां 5 नंबर एक्झाम्पल आहे सायनाइड्स अँड आयसोसायनाइड्स. सायनाइड्स अँड आयसोसायनाइड्स. सायनाइड्स अँड आयसोसायनाइड्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. सायनाइड कसं लिहितात पहा, सायनाइड CN आणि या CNला काय अटॅच करायचा R. दिस इज कॉल्ड अल्काइल सायनाइड. आयसोसायनाइड म्हणजे काय तर RNC. पहा इथे काय लिहिलं आपण RCN आणि इथे काय लिहिलं आपण RNC. इथे लक्षात, तर CN म्हणजे सायनाइड आणि NC म्हणजे काय आयसोसायनाइड. पहा याचं आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CN आणि CH3 CH2 NC. पहा याचं नाव काय CH3 CH2 म्हणजे इथाइल आणि CN आहे त्यामुळे काय लिहायचं सायनाइड, इथाइल सायनाइड. पहा CH3 CH2 म्हणजे इथाइल आणि NC आहे त्यामुळे काय लिहायचं NC म्हणजे आयसोसायनाइड. पहा ह्या दोन्हींचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पहा टोटल कार्बन ॲटम याच्यामध्ये किती आहेत 3 आहेत. C3 टोटल कार्बन ॲटम 3 दोन्हीमध्ये. पण दोन्हीमध्ये सांगा हायड्रोजन ॲटम किती आहेत. दोन्हीमध्ये हायड्रोजन ॲटम आहेत 5 आणि दोन्हीमध्ये नायट्रोजन ॲटम 1 आहे. C3H5N हा काय झाला यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. डिफरन्स कशामध्ये तर डिफरन्स आहे फंक्शनल ग्रुपमध्ये. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C3H5N. पण डिफरन्स कशामध्ये आहे तर डिफरन्स आहे फंक्शनल ग्रुपमध्ये आणि म्हणून इथाइल सायनाइड आणि इथाइल आयसोसायनाइड हे एकमेकांचे कोणते आयसोमर झाले फंक्शनल आयसोमर. फंक्शनल ग्रुप डिफरंट असला की त्यांना म्हणायचं फंक्शनल आयसोमर्स. पहा फंक्शनल ग्रुप इथे पहा हा जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर हा बॉन्ड पहा हा कोव्हॅलेंट बॉन्ड कोणामध्ये कार्बन ॲटम आणि कार्बन ॲटममध्ये आहे. आलं लक्षात. आणि इथे जर आपण बघितलं हा बॉन्ड कोणामध्ये कार्बन ॲटम आणि नायट्रोजन ॲटममध्ये बॉन्ड आहे. हा याचा अर्थ इथं फंक्शनल ग्रुपमध्ये आहे CN आणि इथं कोणता आहे NC. फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स म्हणून यांना काय म्हणायचं फंक्शनल आयसोमर्स. पुढे याच्यानंतर आपण पाहूया 6 नंबर नायट्रो अल्केन्स. पहा नायट्रो अल्केन्स अँड अल्काइल नायट्राइट. अल्काइल नायट्राइट. नायट्रो अल्केन आणि अल्काइल नायट्राइल हे एकमेकांचे काय झाले फंक्शनल आयसोमर्स. पहा नायट्रो अल्केन कसं लिहितात नायट्रो अल्केन. नायट्रो म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आहे NO2 याला फक्त R अटॅच करा. दिस इज कॉल्ड नायट्रो अल्केन. आणि अल्काइल नायट्राइट म्हणजे काय अल्काइल म्हणजे R, नायट्राइट म्हणजे कोणता ONO. दिस इज कॉल्ड अल्काइल नायट्राइट. पहा याचा आपण एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल R म्हणजे काय एनी अल्काइल ग्रुप. पहा CH3 CH2 NO2. पहा याचं नाव काय लिहिता येईल NO2. NO2 म्हणजे काय नायट्रो आणि किती कार्बन ॲटम आहेत 2 असतील तर इथ आणि पुढे ANA नायट्रो इथेन. पहा इथे CH3 CH2 ONO. पहा याचं नाव काय लिहायचं CH3 CH2 म्हणजे इथाइल. CH3 CH2 म्हणजे इथाइल आणि ONO आहे म्हणजे काय लिहायचं नायट्राइट. पहा दोन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे 1 2 2 कार्बन ॲटम झाले C2. हायड्रोजन 3 आणि 2 5 H5. नायट्रोजन दोन्हीमध्ये 1. ऑक्सिजन दोन्हीमध्ये 2. म्हणजे दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H5NO2. C2H5NO2 दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. फक्त डिफरन्स कशामध्ये सांगा तर इथे फंक्शनल ग्रुप NO2 आहे आणि इथे फंक्शनल ग्रुप हा ONO आहे.
इथे लक्षात इथे बॉन्ड कोणामध्ये आहे तर इथे बॉन्ड आहे कार्बन आणि नायट्रोजनमध्ये आणि इथे बॉन्ड कोणामध्ये आहे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. म्हणजे फंक्शन ग्रुप डिफरंट आहे आणि डिफरंट फंक्शन ग्रुप असतील तर त्यांना आपण काय म्हणतो फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. एकदम सिंपल आहे ना, नोट डाऊन करा. हे झालं सर्वांचं लिहून. पहा याच्यामध्ये आपण 7 नंबर एक्झाम्पल पाहूया. व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. हां 7 नंबर एक्झाम्पल आहे अल्किन अँड सायक्लोअल्केन्स. अल्किन्स अँड सायक्लोअल्केन्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ एच अदर. यांचा जनरल फॉर्म्युला आहे अल्किन आणि सायक्लोअल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. N म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन एटम. फॉर एक्झाम्पल समजा एनची व्हॅल्यू आपण इथं 4 घेऊया C4 तर हायड्रोजन किती येतील 8 येतील. C4H8 हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. अल्किन व्हॉट इज मीन बाय अल्किन. अल्किन म्हणजे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. टोटल किती कार्बन एटम आहेत तर टोटल आहे त्याच्यामध्ये 4 कार्बन एटम. 1 2 3 अँड 4. अल्किने म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कुठेही देऊ शकतो आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड. असं काही मेन्शन केलेलं नाही, फक्त आपल्याला द्यायचं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथे काय येणार सिंगल बॉन्ड. याची फॅलन्सी कंप्लीट करा. याला 2 कमी आहेत, याला 1 कमी आहे, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. याचा IUPAC नेम करणार. याचा IUPAC नेम होणार ब्यूट 1ANE. पुढे सायक्लोअल्केन. सायक्लोअल्केन हा काढतो मी एक अल्केन. कोणता काढला सांगा. टोटल कार्बन एटम किती आहेत 4. 1 2 3 4. टोटल हायड्रोजन किती आहेत 8. हे टू लायनेशन म्हणजे काय असतं CH2 असतं ना. CH2. टोटल हायड्रोजन किती झाले 8 झाले. म्हणजे C4H8. याच्यामध्ये पण तेच आहे C4H8. याचं नाव काय सांगतील तर याचं नाव आहे सायक्लोब्युटेन. दिस इज सायक्लोब्युटेन. म्हणजे अल्किन आणि सायक्लोअल्केन हे एकमेकांचे कसले आयसोमर्स आहेत तर हे एकमेकांचे आहेत फंक्शनल आयसोमर्स. अजून काय सांगतात आपल्याला हे रिंग चेन आयसोमर्ससुद्धा आहेत ना लक्षात. ही आहे चेन आणि ही आहे रिंग चेन आयसोमर्स. इथे लक्षात सर्वांच्या. पुढे त्यानंतर याच्यामध्ये आपण पाहूया 8 नंबर डाईन अँड अल्काइन्स. डाईन्स म्हणजे काय डाय मीन्स डायचा मी निघतो 2 आणि ENE म्हणजे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ज्या कंपाऊंडमध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात त्यांना डाईन्स म्हणतात. आणि अल्काइन YNE आहे. YNE म्हणजे काय सांगा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे डाईन आणि अल्काइन हे एकमेकांचे कसले आयसोमर्स आहेत फंक्शनल आयसोमर्स आहेत. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. कार्बन एटम किती आहेत 4 आहेत आणि हायड्रोजन एटम किती आहेत 6 आहेत. म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला C4H6. ओके लक्षात येतं का इथे एक डबल बॉन्ड आहे, इथे एक डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड किती झाले 2 म्हणून हा काय झाला डाईन झाला. इथे लक्षात येतच मी अजून एक स्ट्रक्चर करतोय अल्काइन 1 2 3 4 कार्बन एटम. ट्रिपल बॉन्ड आहे YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड. कुठेही द्या ट्रिपल बॉन्ड. समजा आपण इथे दिला ट्रिपल बॉन्ड. इथे काय ना मग सिंगल. याला 1 कमी आहे, याच्या फॅलन्सी कंप्लीट आहेत. याला 2 कमी आहेत आणि याला 3 कमी आहेत. इथे लक्षात. तर डाईन आणि अल्काइन हे एकमेकांचे काय झाले फंक्शनल आयसोमर. कारण इथे फंक्शन ग्रुप कोणता आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि इथे फंक्शन ग्रुप कोणता आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. यांचे तुम्हाला IUPAC नेम लिहिता येतात ना. IUPAC नेम लिहा तुम्ही. आपल्याला IUPAC नेम झालेला आहे. इथे लक्षात दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H6. फक्त डिफरन्स कशामध्ये फंक्शनल ग्रुपमध्ये. इथे फंक्शन ग्रुप कोणता आहे अल्किन आहे. इथे लक्षात कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि इथे काय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. इथे लक्षात दोनही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त डिफरंट फंक्शन ग्रुप आहे आणि म्हणून आपण यांना काय म्हणतो फंक्शनल आयसोमर्स. आणि याच्यामध्ये नेक्स्ट आहे 9 नंबर आहे फेनॉल्स
phenols and aromatic alcohols. Phenols and aromatic alcohols. Phenols and aromatic alcohols are functional isomers of each other. तर फेनॉल आणि ॲरोमॅटिक अल्कोहोल हे एकमेकांचे कसले आयसोमर्स आहेत, तर हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. आता आपण पहा हे फेनॉल म्हणजे काय, तर एकदम सिंपल आहे. पहा फेनॉल म्हणजे काय, तर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट म्हणजे बेन्झिरिंगला डायरेक्ट OH ग्रुप अटॅच करायचा. पहा मी इथे काय करतोय, एक बेन्झिरिंग करतोय. दिस इज बेन्झिन रिंग. आणि या बेन्झिरिंगला डायरेक्ट काय अटॅच करायचा, OH ग्रुप अटॅच करायचा. बेन्झिरिंगला जर तुम्ही डायरेक्ट OH ग्रुप अटॅच केला तर याला आपण काय म्हणतो, फेनॉल म्हणतो. आणि इथे आपण काय करू, एक ऑर्थो पोर्शनला एक मिथाइल ग्रुप अटॅच करूया. पाठीमागे आपण सांगितलं आहे जर बेन्झिरिंगला एक OH आणि एक CH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, क्रिसॉल. कोणता क्रिसॉल आहे, ऑर्थो क्रिसॉल, कारण ऑर्थो पोझिशनला CH3 अटॅच आहे. पुढे ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे काय, तर ॲरोमॅटिक रिंग असते आणि बेन्झिन ही काय आहे, ॲरोमॅटिक रिंग आहे. पुढे आपण इथे अटॅच करूया CH2OH. इथे पहा OH ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे का, इथे OH ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे का, तर नाही आहे. याचा अर्थ हा फेनॉल आहे का, नाही आहे. मग हा फेनॉल नाही, मग हा काय आहे, तर हा आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल. जर OH डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं फेनॉल, इथं लक्षात. आणि जर OH ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नसेल तर त्याला म्हणायचं ॲरोमॅटिक अल्कोहोल. पहा याचं नाव आहे, बेन्झिनला CH2 अटॅच आहे, दिस इज कॉल्ड बेन्झिल. आणि पुढे OH आहे म्हणजे काय, अल्कोहोल, इथे लक्षात. पहा ऑर्थोक्रिसॉल हा काय आहे आपला, फेनॉल. दिस इज कॉल्ड फेनॉल बिकॉज OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन. दिस इज ॲरोमॅटिक अल्कोहोल. दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त डिफरन्स कशामध्ये आहे, तर फंक्शनल ग्रुपमध्ये हा फेनॉल आहे आणि हा अल्कोहोल आहे. आलं लक्षात. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे आणि म्हणून आपण ऑर्थोक्रिसॉलला आणि बेन्झाइल अल्कोहोलला काय म्हणतो, फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. ओके, आलं लक्षात. नोट डाऊन करा. आपण याच्यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. नोट डाऊन. पहा याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन कोणतं दिलेलं आहे, फंक्शनल आयसोमेरिझम इज एक्झिबिटेड बाय द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड्स इज. क्वेश्चनचा मिनिंग समजला आहे. फंक्शनल आयसोमेरिझम इज एक्झिबिटेड बाय द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड्स इज. तर खालीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये जे तुम्हाला दोन कंपाऊंड दिलेत म्हणजे पेअर ऑफ कंपाऊंड दिले तर ती पेअर ऑफ कंपाऊंड फंक्शनल आयसोमेरिझम शो करते. पहा याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे डाय इथाइल इथर अँड सेकंड आहे मिथाइल प्रोपाइल इथर. तर हे दोन कंपाऊंड एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत का ते विचारले आहेत का. बघा डाय इथाइल इथर कसं करणार तुम्ही स्ट्रक्चरचं, डाय इथाइल इथरचं इथर म्हणजे काय सांगा, तर इथर म्हणजे सेंट्रल ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात अल्काइल ग्रुप. वर्ड कोणता हा, डाय इथाइल याचा अर्थ दोन इथाइल ग्रुप. इथाइल ग्रुप म्हणजे कोणतं सांगा, C2H5. इकडे एक इथाइल ग्रुप अटॅच करा, इथे एक इथाइल ग्रुप अटॅच करा अँड दिस इज कॉल्ड डाय इथाइल इथर. सेकंड कोणतं दिलं आहे, मिथाइल प्रोपाइल इथर. कसं करणार, इथर म्हणजे काय, तर सेंटरला ऑक्सिजन ॲटम काढायचं आहे, सेंटरला ऑक्सिजन. पुढे काय म्हणले, मिथाइल म्हणजे सांगा, मिथाइल म्हणजे एका साईडला एक कार्बन ॲटम अटॅच करा, कारण मिथाइलमध्ये एक कार्बन ॲटम असतो. पुढे काय म्हणले, प्रोपाइल म्हणजे 3 कार्बन ॲटम, दुसऱ्या साईडला 3 कार्बन ॲटम अटॅच करा, 1 2 3. दिस इज कॉल्ड मिथाइल प्रोपाइल इथर. फ्लॅलन्सी कंप्लीट करा, 3 2 2 3. हे दोन एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत का, नाही आहे. तर हे दोन एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स नाही आहेत. आयसोमर्स आहेत परंतु फंक्शनल आयसोमर्स नाही आहेत, कारण दोन्हीमध्ये फंक्शनल ग्रुप कसा आहे, सेम. जर फंक्शनल ग्रुप जर सेम असेल तर त्याला आपण फंक्शनल आयसोमर्स म्हणतो का, नाही. तर फंक्शनल आयसोमर्स म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप डिफरंट पाहिजे, इथे लक्षात. म्हणजे हा ऑप्शन आहे का, नाही आहे. पुढे सेकंड प्रोपॅनोन. पहा प्रोपॅनल एल अल्डिहाइड, ONE कीटोन. किती कार्बन आहेत, प्रोप 3 कार्बन. किती कार्बन आहेत, प्रोप 3 कार्बन. पहा 3 कार्बन असणारा अल्डिहाइड आणि 3 कार्बन असणारा कीटोन. प्रोपॅनल कसं करणार, 1 2 3.
पहा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. एल म्हणजे काय अल्डिहाइड ना. अल्डिहाइडचं सफिक्स काय लिहितो आपण IPSCमध्ये एल लिहितो. अल्डिहाइड आहे हा. पहा सी डबल बॉन्ड OH. याला 2 अटॅच करा, याला 3 अटॅच करा. पुढे काय म्हणले प्रोपॅनोन. प्रोप म्हणजे 3 कार्बन 1 2 3 1 2 3. पहा ONE म्हणजे काय ONE म्हणजे कीटोन हा C डबल बॉन्ड O. पहा इथे आपण C डबल बॉन्ड O दिला तर याला काय करणार 3H अटॅच करणार, याला 3 अटॅच करणार. पहा दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दोन्हीमध्ये पण हायड्रोजन ॲटम किती आहेत 3 आहेत. कार्बन ॲटम 3 आहेत, हायड्रोजन ॲटम 6 आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे. याचा अर्थ प्रोपॅनल आणि प्रोपॅनोन ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कोणता C3H6O. पण डिफरन्स कशामध्ये आहे तर डिफरन्स आहे फंक्शनल ग्रुपमध्ये. इथे फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड आणि इथे फंक्शनल ग्रुप आहे कीटोन. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड फंक्शनल आयसोमर्स. म्हणजे आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन इज करेक्ट. फंक्शनल आयसोमरिझम इज एक्झिबिटेड बाय द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड्स इज. तर कोणता ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन इज करेक्ट. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा विच ऑफ दी फॉलोइंग इज अन आयसोमर ऑफ ब्युटॅन 1 OL. तर ब्युटॅन 1 OLचा आयसोमर कोणता. आता तुमच्या लक्षात आलं असेल तर लास्ट OL आहे. OL म्हणजे हा अल्कोहोल आहे. ब्युटॅन 1 OL कसं काढणार तुम्ही स्ट्रक्चर ब्युटॅन 1 OLचं ब्यूट टोटल 4 कार्बन 1 2 3 अँड 4. AN म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड 1 OL याचा अर्थ फर्स्ट कार्बनटमला OH अटॅच करा. राहिलेला फॅलन्सी सॅटिस्फाय करा. बा किती याला 2 कमी आहेत, याला 2 कमी आहेत, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. दिस इज कॉल्ड ब्युटॅन 1 OL. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार पहा टोटल कार्बन 4 टोटल हायड्रोजन 10 आणि ऑक्सिजन 1 C4H10O. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ब्युटॅन 1 OL. मग मला सांगा आपल्याला विचारलं काय फक्त आयसोमर विचारलं आहे. मग सांगा खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O आहे. कारण ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम त्यांनाच आपण काय म्हणतो आयसोमर म्हणतो. इथे फक्त आपल्याला काय विचारलं आहे आयसोमर विचारलं आहे. आयसोमर म्हणजे काय सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. बा कोणाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येईल इथे पहा 1 2 3 टोटल 3 कार्बन पाहिजेत किती 4 कार्बन म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. बीमध्ये पहा टोटल कार्बन किती आहेत हे 2 झाले CH3 टॉईस आहे म्हणजे हे 2 झाले 3 4 5 टोटल कार्बन 5 झाले पाहिजेत किती 4. पुढे सी ऑप्शन पहा C2H5 ट्वाईस O. हेच आपण अजून कसं लिहू शकतो सांगा. हेच आपण अजून कसं लिहू शकतो पहा सेंट्रल ऑक्सिजन कंडेन्स फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला येते लक्षात. कंडेन्स फॉर्म्युला सेंट्रल ऑक्सिजन आहे आणि त्याला किती इथेल ग्रुप अटॅच आहेत 2 2 C2H5 ट्वाईस लिहिलं ना. याचा अर्थ ह्या ऑक्सिजनला 2 इथेल ग्रुप अटॅच आहेत. पहा ह्या साईडला मी 1 इथेल ग्रुप अटॅच करतो आहे आणि ह्या साईडला 1 इथेल ग्रुप मी अटॅच करतो आहे. पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार टोटल कार्बन किती झाले 4 झाले C4 टोटल हायड्रोजन किती झाले 10 झाले ना C4H10 आणि 1 ऑक्सिजन म्हणजे C4H10O. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आला सेम आला ब्युटॅन 1 OLचा. आणि या C ऑप्शनमध्ये जो कंपाऊंड आपल्याला दिला आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आला सेम आला C4H10O. आणि म्हणून ब्युटॅन 1 OL आणि हा जो C ऑप्शनमध्ये कंपाऊंड दिला आहे ते एकमेकांचे काय झाले आयसोमर. इथे लक्षात कोणता कंपाऊंड आहे सांग कंपाऊंड कोणता हां इथर आहे. इथर कसं ओळखलं तुम्ही तर COC ही लिंकेज आहे म्हणजे इथर आहे. हां कोणतं इथर आहे 2 इथेल ग्रुप अटॅच आहेत डायइथाइल इथर. इथं आपण स्ट्रक्चर काढलं होतं पहा डायइथाइल इथर डायइथाइल इथर ते स्ट्रक्चर आहे आलं लक्षात. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे सी ऑप्शन इज करेक्ट. किती क्वेश्चन सॉल्व केले 2 क्वेश्चन आपण सॉल्व केले. राहिलेले जे 2 क्वेश्चन्स आहेत याच्यानंतरचे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. फर्स्ट हे नोट डाऊन करा. पहा याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. होमवर्कमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. जर एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा तर ठीक आहे. आपण कोणता आयसोमेरिझम कंप्लीट केलात तर आज आपण कंप्लीट केला आहे फंक्शनल आयसोमेरिझम. आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया मेटामेरिझम आणि टॅटोमेरिझम. थँक्यू.